बातमी आहे ती UPSCच्या संदर्भातली। UPSC पास होऊनही 900 पेक्षा जास्त ओबीसी विद्यार्थी नोकरीपासून वंचित आहेत। नोकरीपासून वंचित असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। नॉन क्रिमिलियरचा लाभ केंद्रानं दिला नसल्यामुळे हे विद्यार्थी नोकरीपासून अजूनही वंचित आहेत। 2016 पासून 985च्या आसपास विद्यार्थी आहेत। त्यामध्ये 150 विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या जेव्हा अडकवल्या 2016ला तेव्हा हे विद्यार्थी कोर्टात गेले, कॅटमध्ये गेले आणि दिल्ली हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट अशा ठिकाणी हे विद्यार्थी जिंकले। त्यांच्या बाजूने निकाल लागला। या निकालाच्या विरोधात DOPTने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टात याचिका टाकली। ती 2017ची याचिका आतापर्यंत 2024-25 पर्यंत तिची सुनावणी झालेली नाही, म्हणून सर्व विद्यार्थी अडकून पडलेले आहेत। UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2018ला मी 480 रँकने पास झालो होतो। मात्र आज 2025 उजाडलं तरी मला सेवेमध्ये रुजू करण्यात आलेलं नाही। बरं, 2018 मध्ये जेव्हा मला सर्व्हिस नाकारण्यात आली होती, सेवेमध्ये रुजू केलं नव्हतं, तेव्हा मी शहानिशा करायचा प्रयत्न केला की नेमका मॅटर काय आहे बा। 2015 पासून जे ओबीसी विद्यार्थी आहेत, जे पास झालेले आहेत, त्यांना आरक्षण नाकारलंय, त्यामुळे त्यांची सेवेमध्ये नियुक्ती होत नाहीये। हे पोरं ज्यांच्या नॉन क्रिमिनल स्टेटस नाकारलं गेलं होतं, ही सगळी पोरं जी आहे कॅटमध्ये गेली, हायकोर्टामध्ये गेली, तिकडे कॅटने आणि हायकोर्टाने या पोरांच्या बाजूने निर्णय दिला। त्याला DOPTने चॅलेंज केलं आणि DOPTने चॅलेंज केल्यानंतर हे जे मॅटर आहे सुप्रीम कोर्टामध्ये 2017 पासून पेंडिंग आहे, त्याच्यावर 1 मिनिट सुद्धा आजही हिअरिंग झालेली नाही।